साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे घाटकोपरमधील चिरानगर येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने 332.62 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। 2019 पासून हा प्रकल्प आर्थिक अडचणींमुळे रखडला होता, मात्र आता निधी उपलब्ध झाल्यामुळे लवकरच स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार आहे। कल्याण मुरबाड महामार्गावरील रायते गावाजवळ सोमवारी सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला। या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून गाडीतील कोणीही वाचले नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन सहभागी असल्याचं सांगितलंय। पालघर जिल्ह्यातील वाडा येथील कोहोज किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेला 15 वर्षीय विद्यार्थी ओम गोतारणे याचा तोल जाऊन तो 40 फूट खोल दरीत कोसळला। बचाव पथकाने तब्बल 6 तासांच्या थरारक बचाव कार्यानंतर त्याला सुखरूप बाहेर काढले। सध्या त्याच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अलिबाग शहरातील मुख्य रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत हातगाड्या आणि होर्डिंग्ज हटवण्यासाठी नगरपालिकेने मोठी मोहीम राबवली आहे। यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून पादचाऱ्यांना मोकळी जागा उपलब्ध होईल। उपनगराध्यक्षांनी शहराच्या सौंदर्यासाठी कडक पावले उचलण्याचा इशारा दिलाय। काँग्रेस पक्षाने संघटनात्मक रचनेत मोठे बदल केले असून रत्नागिरीत आता थेट नियुक्ती पद्धत बंद करण्यात आली आहे। राष्ट्रीय सचिव दानिश अब्रार यांनी जाहीर केले आहे की यापुढे कार्यकर्त्यांच्या पसंतीला प्राधान्य देऊनच जिल्हाध्यक्षांची निवड केली जाईल। राहुल गांधींच्या सूचनेनुसार हा लोकशाहीवादी बदल करण्यात आलाय।